तर आज मी तुम्हाला आमच्या विदर्भाचा झणझणीत असा खेकड्यांचा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी ही 2 काळी खेकडी आणलेली आहेत आणि त्याला सुतळीने बांधून ठेवले, बरं नाही तर आतापर्यंत माझ्या हाताची बोटं त्यांना तोडून टाकली असती। आपण जेव्हा खेकडी विकत घेतो ना तेव्हाच त्याचे जे समोरच्या 2 नांगे असतात ते तोडून टाकतात आणि बाकीच्या तशाच ठेवतात। तर आता ह्याला स्वच्छ करायचंय, तर त्याच्यासाठी याची जी सुतळी बांधलेली आहे ती मी पहिले सोडून घ्यावा म्हटलं, पण याची सुतळी सोडली खरी, पण ती नंतर पळायला लागली। म्हटलं नाही, आता याला असंच ठेवायला लागते आणि स्वच्छ करायला लागते। त्याच्यामुळे मग त्या खेकड्यांना तसंच सुतळीने बांधून राहू दिलं आणि त्याच्या ज्या छोट्या नांग्या होत्या त्या तोडून घेतल्या। आता मेन काम होतं ते म्हणजे याला स्वच्छ करायचं, लावली ताकद आणि याला वेगवेगळं केलं। आता म्हणाल काय निर्दय पोरगी आहे, पण आता खेकडी खायचीत म्हटल्यावरती स्वच्छ तर करायलाच पाहिजे। तर आम्ही 2च खेकडी आणली होती आणि त्याच्यामध्ये एक नर आणि एक मादी अशी 2 होती। तर आता या दोन्ही खेकड्यांना स्वच्छ करून घेणार आणि त्याच्यामध्ये जो पिवळा भाग असतो तो काढून घेणार आहे। तर आमच्या इकडे या खेकड्याच्या पिवळ्या भागाला मेंदू म्हणतात। आमच्या इकडे म्हणण्यापेक्षा आम्ही लहानपणापासून याला मेंदू म्हणतो। तर त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि याला छान असं फ्राय करायचं आणि त्यानंतर हे खायचं। काही जण हे रश्श्यात सुद्धा टाकतात, पण मम्मी आम्हाला लहानपणापासून हे छान असं फ्राय करते आणि खायला देते। तर हे आम्ही गरमागरम खाल्लं आणि त्याच्यानंतर या खेकड्याच्या नांग्या आणि मधला भाग स्वच्छ करून घेतला होता। तर आता एका पातेल्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि याला चांगलं उकळून घ्यायचंय। 15 ते 20 मिनिट याला चांगलं उकळून घ्यायचं। खेकडे चांगले उकडून झाले की त्याच्यानंतर त्याचा जो मधला भाग आहे आणि छोट्या नांग्या आहेत ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या, म्हणजे रश्श्याला दाटपणा येतो। तर आता याचा जो मधला भाग आहे तो बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर याच्या ज्या छोट्या नांग्या आहेत त्या सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ते येळून त्याचा रस्सा बनवणार आहे। आणि याच्या ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या अशाच आम्ही उकडून खाणार आहे। तर तुमच्यापैकी कुणी कुणी लहानपणी याच्या ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या उकडून खाल्लेत ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल घातलं, त्याच्यात बारीक केलेला लसूण घालायचा। लसूण छान तांबूस कलरवर आला की त्याच्यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा कूट, लाल तिखट आणि हळद घालायची। छान असं याला फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर थोडासा काळा मसाला घालायचा आणि जो खेकड्याचं पाणी होतं आपण जे कुटून केलेलं ते घालायचं। त्याच्यातच वरून दालचिनीची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान उकळी काढून घ्यायची। मग काय, खाण्यासाठी तयार आहे झणझणीत विदर्भातील खेकड्याचा रस्सा। तुम्हाला खेकड्याचा रस्सा कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।